जिले के बेरोजगार अभियंताओं को काम देने की मांग राज्य अभियंता संगठन जिला शाखा की ओर से की गई है। राज्य शासन के सार्वजनिक निर्माण कार्य विभाग में प्रत्येक वर्ष निकाले जाने वाली निविदा में से 33% निविदा के काम सुशिक्षित बेरोजगार अभियंता को देने का शासन का नियम रहते इस नियम का पालन कार्यालय की ओर से नहीं किया जा रहा है, जिससे बेरोजगार अभियंता को काम न मिलने से उन पर संकट मंडरा रहा है। बेरोजगार अभियंताओं को शासन के नियम के मुताबिक काम दिया जाए, ऐसी मांग राज्य अभियंता संगठन की ओर से चंद्रपुर की जिला अधीक्षक अभियंता को पेश किए गए निवेदन से की गई है। इसी के साथ बेरोजगार अभियंता के विविध मांगे निवेदन से शासन के सामने रखी गई है। निवेदन देते समय राज्य अभियंता संघटना के जिला शाखा के पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित थे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता साधारणतः 1 वर्ष झालेले आहेत सुबे अभियंत्यांना कामं दिले जात नाहीये। सुबे अभियंत्याचे कामं हे जिल्ह्यातील खुले ठेकेदार किंवा सोसायटी यांना ते कामं वाटप करण्यात येत आहेत। आता सध्या जी एका आठवड्या आधी PWD डिव्हिजन मधून काही कामाची यादी निघाली होती, तर ती कामे सगळे खुले ठेकेदार व संस्थांना दिली गेली व बाकीचे एक पण काम त्या यादीमध्ये सुबे अभियंतासाठी नव्हती। तर हीच मागणी आम्ही अधीक्षक अभियंता साहेबांना करण्यासाठी ते आलो होतो, परंतु त्यांनी आमच्या या मागणीला काही रिस्पॉन्स दिला नाही व ते या निविदेबद्दल टाळाटाळ करत आहेत व आम्हाला याच्याबद्दल माहिती नाही असे ते स्पष्टपणे सांगतात। 5 कामं जेव्हा त्यांनी वाटपसाठी काढले होते त्याच्यामध्ये 250 जिल्ह्यातील 250 सुशिक्षित बेरोजगार अभियंता इच्छुक म्हणून आले होते इथे, परंतु 5 कामात 250 तो रेशो कुठेच आपल्याला योग्य दिसत नाहीये। आम्ही समोर आमची मागण्या झाल्या नाही तर आम्ही हायकोर्ट पर्यंत जाऊ आणि इथे सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही एक चांगलं मोठं आंदोलन करायसाठी बसू। ही आमची पुढची ही आहे स्टेप राहील। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।